Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आता तुमचा दौरा झाला, कसा रिस्पॉन्स आहे, काय वाटतंय, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात? तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं दौऱ्याचं पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुंगी आली दौऱ्यावर मारावी काय नाही नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांची गाठीपाठी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं हे पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघू नंतर पुढचं काय जे मिळतं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय तुम्हाला वाटतं चांगला का वाईट आम्हाला चांगला पण ठीक आहे ना मला कशाचा प्रश्न विचारतो. तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे? नेमकं काय नाही आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही लोकांचं प्रेम शेवटी लोकशाहीमधील लोकशाहीतले राजे आहेत ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही मी तरी काय बोलणार. पक्षाकडनं कधी उमेदवारी काय उमेदवारी आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं ते तर माझ्याबरोबर आहेत बाकी मला काय माहिती. महाराजसाहेब तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण ठरलेलं आहे. अचानक घात होऊ शकतो का काय तुम्हाला संकेत आहेत का नाही वर्ण काय तुमच्याकडं हे येत आहेत? वर्ण म्हणजे कुठनं वर्ण दिल्लीतून इतक्यात मला वरती बोलू नका म्हणजे झालं इतक्यात जात नाही मी आहे लोकांची जोपर्यंत आहे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणं हे बघू सगळं. महाराजसाहेब परवा शरद पवारांनी कॉलर उडवली तुमची स्टाईल केली आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे काय सांगाल? काय बोलणार ते वडीलधारी अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू मला काय बोलणार मला पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची दुसऱ्या कोणी करू नये असं कोणाची आता मला सांगा ना काय झालं असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येकजण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं तर माझा जिवलग मित्र युनुस होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं मी विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल आपली काय स्टाईल म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं लोकांच्या हिताचं काम केलं मग म्हणलं काय म्हणलं नाही काहीतरी केली पाहिजे ठीक आहे म्हणलं त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला कोणी पण सांगू द्या कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल बाकी काय नाही तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी भूमिका आहे आणि एकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय कॉलर मी आता घातली या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही कोणीच बरोबर. पेहराव आता बदललाय तुमचा एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्यात सगळं दिसतंय तसं नाही काय माहिती का कुर्ता पायजा मी घालायचं लोकांना वाटायचं लय मोठ्या बापाचं पोरगं दिसते बरं का मग ते मग पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना वाटतं म्हणलं की हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोक्रॅट मी विचार केला म्हटलं लंगोट तर घालून जाऊ शकत आता काय करायचं आमचं झाकलं पाहिजे म्हटलं हे बरं वाटतं मोकळं वाटतं हवा खेळते आणि गरमीच्या हिशोबाने चांगलं बरं. महाराजसाहेब अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत गाड्या चालवलेल्या आहेत रेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता आता या राजकारणाच्या या रेसिंगमध्ये ह्या कुठल्या गाड्या धावतायत असं वाटतंय तुम्हाला? कुठल्या म्हणजे
नाही, मला फक्त माझी गाडी माहीत आहे, इतरांची कुठलं धावणार आहे काय नाही. त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिरावेत. महाराजसाहेब, शेवटचा प्रश्न. शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कोणावर करा? सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात. मी याचा असं आम्ही काय असं नाही विचारायचं. वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल, त्यांचं बरोबर असेल, पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, चर्चेतनं आपण काय मार्ग काढू शकतो. आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे. श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे, या सगळे इथं मला सांगा ना, ही सगळी मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील म्हणजे डॅडींचे, आमच्या वडिलांचे खास मित्र. त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत, म्हणलं तुमच्या बारशाला मिळतो. मी त्या ह्याच्यात होतो, काय त्याला म्हणतात, पाळण्यात होतं. आता काय बोंबलत होतं त्याला मला आठवत नाही. आता काय, ठीक आहे, त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे राहून द्या. फक्त एक चांगलं झालं, हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपा दृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठा सगळ्यात, हे राजकारण सोडून द्या निवडणुका, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा.